अनुसया पतिसेवेला परमधर्म समजायची. एकदा देशात भयंकर दुष्काळ पडला. धान्याचा एक दाणा मिळणे मुश्किल झाले. वृक्ष, फळं, फुलं, वेली, वनस्पती सगळे सुकून गेले. मनुष्य व पशुपक्षी यांचे भुकेमुळे मृत्यू होऊ लागले. अत्री ऋषी यावेळेस एकांतवासात योगाभ्यास करत होते. ते समाधीमध्ये खूप वेळ बसत आणि जेव्हा समाधीतून बाहेर येत तेव्हा त्यांची तहान, भूक जसे शक्य होईल तशी अनुसया शांत करायची. समाधीस्थ ऋषींना जणू देशाच्या परिस्थितीविषयी काही माहितीच नव्हती. अनुसया वनात जाऊन फूल, कंद, मुळं वेचून आणायची. मैलोमैल दूर जाऊन पतीसाठी पाणी घेऊन यायची. पण दुष्काळामुळे सरोवर आटले. ज्या सरोवरातून ती पाणी आणत होती ते सरोवर पार सुकून गेले. अनुसया चिंतेत पडली. ऋषी जेव्हा समाधीमधून उठतील आणि पाणी मागतील तेव्हा मी काय करू? अनुसया एका झाडाखाली बसून आक्रोश करू लागली. तेवढ्यात तेथे एक तपस्विनी आली. तिने अनुसयेच्या आक्रोशाचे कारण विचारले. अनुसयाने दुष्काळासंबंधी सांगितले. तपस्विनी हातात काठी घेऊन पाण्याचा शोध घेऊ लागली. एका जागेवर तिने काठी हलवली. तपस्विनी म्हणाली, हे घे माई, येथे पाणी मिळेल. तू येथे खोद, तुला पाण्याचा कुंड मिळेल. अनुसयाने तेथे खोदताच खरोखरच पाण्याचे कारंजे उडाले. अनुसया ते पाणी घेऊन अत्री ऋषींकडे गेली व त्यांना पाणी दिले. पाणी पिल्यावर ऋषी म्हणाले, हे पाणी खूपच गोड आहे. अनुसया, तू कुठून आणलेस? असे ऋषींनी विचारताच अनुसयाने घडलेला वृत्तांत सांगितला. अत्री मुनी तपस्विनीला शोधण्यासाठी बाहेर आले. ती पाण्याच्या धारेपुढे बसली होती. तिला ते आश्रमात घेऊन आले. तपस्विनी म्हणाली, मुनिवर, आपली पत्नी धन्य आहे. वर्षापासून दुष्काळ पडलेला आहे, पण तिने तहान भूक विसरून तुमची सेवा केली. तपस्विनीच्या मुखातून पत्नीची स्तुती ऐकून अत्री मुनी प्रसन्न झाले. पाण्याच्या त्या झऱ्यामधून जी नदी निघाली तिचे नाव अत्री गंगा. असे देखील म्हणतात की अनुसयाच्या पतिभक्तीने प्रसन्न होऊन साक्षात गंगा मातेने तपस्विनीचा वेश करून दर्शन दिले होते.